हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरचे सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सुरू केलेले आहेत. त्यामध्ये या पहिल्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम संपलेत. आता बाकीचे प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तेव्हा चला पहिला प्रॉब्लेम सुरू करूयात. From the figure given below, find the value of capacitance C if the equivalent capacitance between A and B is 1 microfarad. All other capacitors are in microfarad. म्हणजे इथे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 1, 4, 4, 4, 8, C. या सगळ्या व्हॅल्यूज मायक्रोफॅरेड मध्ये आहे आणि सोबत इफेक्टिव्ह कॅपॅसिटी बिटवीन ए अँड बी इज 1 microfarad. So we have to find out value of a C in this connection. So if you have to write the solution of this problem in the board exam, then you need to write in detail. So for this purpose, we will give names initially. आहेत तसे नावं तर दिलेलेच आहे, C1, C2, C3, C4. आपल्याला नावं द्यायची गरजच नाही तशी. बरं, चला मित्रांनो, आपण सुरू करूयात. आता एका एका ब्रँचचा विचार करू. पहिले ही ब्रँच विचार करू, नंतर ती ब्रँच विचार करू, किंवा ही अगोदर ही नंतर. तसा काहीच विषय नसतो. आपल्याला फक्त ब्रँचेस कमी करायचे असतात. म्हणजे एकच ब्रँच, एकच पाथ ए टू बी असला पाहिजे अशी अरेंजमेंट करायची. चला तर मग पहिल्यांदा ह्या दोन सेट या कॅपॅसिटरचा विचार करू. आपल्याला स्टेटमेंट लिहिले पाहिजे. बोर्डाला ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम करतो ना, त्यावेळेस स्टेटमेंट लिहिले पाहिजे. काय स्टेटमेंट लिहिलं पाहिजे? कॅपॅसिटर्स कोण कोण? C1 and C2. C1 and C2 are in series. So their effective say A. तर आपण छोटे छोटे नावं देऊ आता, कारण की ते CS CP असं देत बसण्यापेक्षा त्याला आपण ए नाव देऊ. ए इज गिव्हन बाय काय असतं? सिरीज मध्ये आम्हाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. सी सिरीज इज इक्वल टू C1 C2 बाय C1 प्लस C2. हा सोपा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा ठरवलेला आहे आपण. पण या CS ला नाव दिले आपण ए. मग या ए ची व्हॅल्यू किती येणार? C1 8, C2 4. 8 into 4 divided by 8 plus 4. 8 plus 4. Friends, I am not converting these values in farad because though you have converted into farad and written 10 to the power minus 6 power every time, ते शेवटी कॅन्सलच होणार असतं. म्हणून आपण ते फक्त फायनल उत्तर मायक्रोफॅरेड मध्येच ठेवायचं. चला, दिस इज व्हॉट 32 and this is 12. 8 into 4, 32. 8 plus 4, 12. So I am giving you here 4 3s are 12, 4 8s are. Hence 8 by 3 is in microfarad. म्हणजे तुम्ही जर कधी या डायग्राम मध्ये शॉर्टकट करायचं ठरवलं तर याऐवजी आता काय झालं? याऐवजी आता झालंय असं इकडे ज्याची कॅपॅसिटी झाली 8/3. एक कॅपॅसिटर आला. आता पलीकडच्या शॉर्ट करायचं. चला, हे आपण इरेज करू तोपर्यंत आणि मग पलीकडच्या बाजूला जाऊ. मग यामध्ये काय करायचंय बघा. आता कॅपॅसिटर C4 आणि C5 तुम्हाला कसे दिसतात बघा. कॅपॅसिटर C4 आणि C5 कसे दिसतात? ते दिसतात पॅरलल मध्ये. मग आपण तेच म्हणायचं, कॅपॅसिटर C4 आणि C5 आर इन पॅरलल. सो देअर इफेक्टिव्ह से बी नाव देऊत आपण आता. चला, या आपल्या C4 आणि C5 साठीचं स्टेटमेंट. कम ऑन, बी रेडी. कॅपॅसिटर्स C4 C5 are in parallel
So their effective AB is given by काय येईल आपल्याला माहिती आहे सी पॅरलल डायरेक्ट सम होत असते. मग पुन्हा कोणाची तिथे कॅपॅसिटरची व्हॅल्यू C4 आणि C5 आहे, पण यांना तर नाव दिले आपण B, अँड देअरफॉर दॅट B इज इक्वल टू किती 4 प्लस 4 दिस इज इक्वल टू 8, पण याचे युनिट्स मायक्रोफॅरेड आहेत. आपणही याचं युनिट मायक्रोफॅरेड्सच लिहिलं पाहिजे. या दोन कॅपॅसिटरच्या ऐवजी आपल्याला आता काय करायचंय, फक्त एकच कॅपॅसिटर ठेवायचं. म्हणजे इथून आपण असं इथपर्यंत जर गेलो तर आपल्याला एकच कॅपॅसिटर मिळाला, त्याला नाव दिले आपण B. मग B आणि हा C3 कसे दिसतात, ते दिसतात सिरीज मध्ये, म्हणून आपल्याला स्टेटमेंट परत बदलेल. म्हणजे इथे आता तिसरं स्टेटमेंट सुरू होईल. कॅपॅसिटर C3 and B are in series. What? Capacitors C3 and C, not C but B, C3 and B, capacitors C3 and B are in series, so their effective capacity से, आता काय नाव द्यायचं, सी नाव दिलं तर तुमचं इथं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून आपण टी नाव देऊ. सो टी इज गिवन बाय, मग डी चा फॉर्म्युला जर मी लिहायचा फॉर्म्युला तर काय भेटेल बघा, डी इज इक्वल टू C3 इंटू बी बाय C3 इंटू च्या ऐवजी प्लस, आलं आन्सर. C3 ची व्हॅल्यू किती 1, B ची व्हॅल्यू किती आलेली आपली 8, हिअर 1 प्लस 8 म्हणजेच 8/9, पण युनिट काय, युनिट येणार मायक्रोफॅरेड. आता या दोन कॅपॅसिटरच्या ऐवजी एकच कॅपॅसिटी भेटली किंवा एक कॅपॅसिटर भेटला, त्याची व्हॅल्यू 8/9. मग ही डायग्राम जर आपण अशी खाली काढायची ठरवले तर कशी येईल बघा ती. तो डायग्राम विल लुक लाईक, हा आपला कॅपॅसिटर C, इकडच्या बाजूला आपला आलाय एक कॅपॅसिटर कोण, त्याला नाव दिलेलं आहे आपण D, आणि इकडच्या बाजूला आहे हा आपला कोण, ज्याला नाव दिलेलं आहे आपण A. हा A, आणि आपण आता पोहोचलो B पर्यंत. ही सुद्धा आपल्याला एक रस्ता नाही भेटला, एकच ब्रांच नाही भेटली, ह्या दोनचा विषय संपवावा लागेल. मग हे दोन कसे दिसतात एकमेकांशी, दे आर लुकिंग पॅरलल. सो वी विल राईट स्टेटमेंट. बघा A ची व्हॅल्यू 8, I am writing here 8. No, it is 8/3. Answer? Yes, it is. It is 8/3. This D is 8/9, and this is a C unknown. So D and A are in parallel. So we will write what? Capacitors कौन कौन, A and D. A and D are in parallel, so their effective say E is given by पॅरलल मध्ये डायरेक्ट सम असते, म्हणून सोपं काम झालं. E इज इक्वल टू दॅट D and this A, or A plus D.
ए किती? ए is 8/3. It is 8/9. So my LCM is 9. 9/3 is 3. 3 into 8 is 24. 9/9, 1. 1 into 8 is only 8. And this is why 24 plus 8 is 32 divided by 9. Unit should be microfarad. आता याचा अर्थ असा आहे की ह्या दोन कॅपॅसिटरच्या ऐवजी आम्हाला फक्त एक भेटला, म्हणजे रस्ता आपला जरा सोपा झाला का जरा बघू बरं. म्हणजे काय झालं, म्हणजे एकच कॅपॅसिटर इथे आल्यामुळे माझा रस्ता फक्त एका ब्रँचचा झाला. ए पासून बी कडे जायचंय आपल्या उंदीर मामाला किंवा सस्याला. एकच पाथ आहे. याची व्हॅल्यू किती? 32/9. पण या दोघांचा सगळ्यांचा इफेक्टिव्ह, या सगळ्यांचा इफेक्टिव्ह किती सांगितलाय? 1 मायक्रोफॅरेड. बघ आता आपण म्हणूया, चला हे स्टेटमेंट परत बदलायचं स्टेटमेंट. तो यहां अब देखिए, इफेक्टिव कैपेसिटी, इफेक्टिव कैपेसिटी इन बिटवीन ए एंड बी से CS किंवा से CAB, काही नाव दिलं तरी चालतं, इज गिवन बाय. आता हे मी डायरेक्ट म्हटलंय सिरीज आहे का पॅरलल सांगितलं नाही, पण ते दिसते सिरीज मध्ये, म्हणून आपण म्हणणार CAB इज इक्वल टू, याची व्हॅल्यू C, याला काय नाव दिलेलं आपण? E डिवायडेड बाय, है ना, A B D, आणि या सगळ्यांना E म्हटलं होतं. C प्लस E व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत मित्रांनो. पण CAB किती? CAB दिलेला आहे, बट C suffix AB is equal to 1 microfarad. Therefore आता काय करणार? आता आपण कॅल्क्युलेशन साठी जागा करणार पहिले तर, आणि कॅल्क्युलेशन करणार. C किती माहित नाही. E किती? E आहे 32/9. 32/9 divided by C plus 32/9 is equal to 1. One equation, one unknown. It is our responsibility to solve this. चला मी हे आठवतो आता. C plus 32, होय प्लस नाही, इंटू 32/9 इज इक्वल टू, हे इकडे घेऊन जाऊ, C plus 32/9. मी हा C इकडे घेऊन येतोय. 32C/9 हा तिकडचा एक C इकडे, आणि हा 32/9 ऍज इट इज. फ्रेंड्स, सबट्रॅक्शन करता येईल आम्हाला. सबट्रॅक्शन होईल 32C minus 9C divided by 9. This is equal to 32/9, and now this 9 cancelled. 32 minus 9 is 23. So 23C is equal to 32, and therefore final answer is 32/23. युनिट काय येणार? युनिट येणार मायक्रोफॅरेड. मित्रांनो, हा बोर्डासाठीचा एवढ्या सगळ्या गोष्टीची डिमांड करतो म्हणून, नाहीतर ऑब्जेक्टिव्हला जर आला तर तो हे एवढं कोण लिहितं, आणि इतक्या डिटेल स्टेप्स एक्सपेक्टेड नसतात. त्यावेळेस आपण दंदन मनानं ते करत चालतो, एकदम पटापट. चला मित्रांनो, आपण बघूयात पुढचा प्रॉब्लेम. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅज अन एरिया ऑफ 4 सेंटीमीटर स्क्वेअर अँड प्लेट सेपरेशन 2 मिलीमीटर. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा एरिया दिलाय, डिस्टन्स बिटवीन 2 दिलाय. कॅल्क्युलेट इट्स कॅपॅसिटन्स. पहिलं काम सोपं, एकदम सोपं. चला, कॅपॅसिटर काय त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मीडियम ठेवलाय का, काही विचार नाही केलेला सुरुवातीला.
पण आम्हाला फॉर्म्युला लिहायचा म्हणून लिहितोय ए एप्सिलॉन 0 के बाय डी. मग मग हा के इथं दिलाच नाही म्हणजे के ची व्हॅल्यू 1. पण पण काय, पण के ची व्हॅल्यू 4. तिकडे एप्सिलॉन नॉट म्हणजे 8.85 इंटू 10⁻⁻12. के ची व्हॅल्यूचा रेफरन्स नाही म्हणजे 1. डिस्टन्स बिटवीन देम किती, 2 मिलीमीटर्स. आता मिलीमीटर सेंटीमीटर यांचं कन्वर्जन हे चर्चा करायचा विषय नसतो, ते पटकन आलं पाहिजे. हा, मिलीमीटर काढायचा 10⁻³ मीटर ठेवायचं. ओके, दिस 2 टू द 4, 2 ना मल्टिप्लाय केलं की आन्सर येणार 17.7. पॉवर येईल इथे -9. युनिट आहे याचं फॅरेड. मग तुम्ही कोणी म्हणू शकता नॅनो फॅरेड. 10⁻⁻12 होईल होईल होईल. सेंटीमीटर स्क्वेअर आहे, हा सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर येणार. 10⁻⁻4 म्हणजेच इथे -4 ऍडिशनल, and therefore it is 17.7 into 10⁻⁻13. याला आपल्याला लिहिता येईल 1.77 into 10⁻⁻12 फॅरेड. पण हे आहे पिकोची व्हॅल्यू, and therefore final answer will be, फायनल आन्सर काय दिला पाहिजे आम्ही, 1.77 पिको फॅरेड. पिको इज अ प्रिफिक्स, त्याची व्हॅल्यू किती असते, 10⁻⁻12. हे एक काम संपलं. आता पुढचं, व्हॉट इज इट्स कॅपॅसिटन्स इफ स्पेस बिटवीन प्लेट्स इज फिल्ड कम्प्लिटली विथ अ डायइलेक्ट्रिक हॅव्हिंग डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ कॉन्स्टंट 6.7. याचा अर्थ असा आहे की आता के ची व्हॅल्यू घेतली, पण आम्हाला हे मिळू शकता का सांगा, सी मीडियम इज इक्वल टू के इंटू सी एअर. हो, आम्ही ज्यावेळेस एकाच प्रॉब्लेम मध्ये असे 2 प्रॉब्लेम्स करतो त्यावेळेस आता हे सर्व कॅल्क्युलेशन रिपीट करायची गरज नसते. मग के ची व्हॅल्यू किती, के ची व्हॅल्यू 6.7 आणि हा आपला आलेला 1.77 पिको फॅरेड. आपण सर्वात शेवटी आन्सर पिकोच ठेवणार, म्हणून ते तसं परत 10⁻⁻12 ठेवायची गरज नाही. आता प्रॉडक्ट घ्यायचा, प्रॉडक्ट हा सर्वसाधारण प्रॉडक्ट नाही, एवढे नंबर्स आपल्या पाठही नसतात. मग हा प्रॉडक्ट तुम्ही लॉग टेबलला करणं अपेक्षित असतं. काय तर लॉग टेबलला करून म्हणजे लॉग याचा घ्यायचा, लॉग त्याचा घ्यायचा आणि नंतर मग त्याचा अँटीलॉग घ्यायचा. तर मित्रांनो, लॉग आणि अँटीलॉगचं पेज तुमच्या आमच्याकडे असलं पाहिजे. तर मीही ते लॉग टेबलचं पुस्तक घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. चल, मी आता लॉग टेबलचं पुस्तक आणलंय. इथं काय करायचं असतं, इथं काही आपण फार सिस्टमॅटिक लिहायची गरज नसते. फक्त तुम्हाला आम्हाला अपेक्षित काय असतं, याचा लॉग प्लस याचा लॉग. तर या मी लिहिणार कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट. 6.7 चे कॅरेक्टरिस्टिक्स येतील. 6.7 चं 0 8261 8261 प्लस याचे कॅरेक्टरिस्टिक्स 0. 17चं 7 मध्ये बघणार आम्ही. 17चं 7 मध्ये आहे 2480 2480. ऍडिशन सिंपल 457 हे 0 आणि हे 1. अँटीलॉग मध्ये जायचं. आता अँटीलॉग मध्ये बघायचं 07चं 41 07चं 4 आणि 1. मेन डिफरन्सेस तर 0 आहे, परंतु 1186. आपला फायनल आन्सर लिहितोय आपण 1186. इथं 1 असल्यामुळे डेसिमल पॉइंट देणार आपण 2 डिजिटच्या नंतर. आणि आपलं ठरलेलं आहे की युनिट जे या सीएचं असेल तेच युनिट सी मीडियमचं देणार. So this will be our answer of this next problem.
तर मित्रांनो, चला याच्यानंतर आपण जाऊ पुढच्या प्रॉब्लेमला. In a capacitor of capacitance 20 microfarads, the distance between plates is 2 millimeters. Dielectric slab of width 1 millimeter and dielectric constant 2 is inserted between the plates. What is new capacitance? Friends, आपल्याला या प्रॉब्लेमच्या सोल्युशन साठी जो कॅपॅसिटीचा बेसिक फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला आहे, तो ध्यानात आला पाहिजे. तो फॉर्म्युला आहे E is equal to A epsilon 0 whole divided by D minus T plus T by K. T म्हणजे असतं थिकनेस ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम, K असतं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, D इज अ डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स, A इज द एरिया ऑफ ईच प्लेट. माहिती झालं. आता व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत, फक्त नंबर म्हणजे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी याचा विषय राहिला. ए किती? ए कशाला 20 मायक्रोफॅरेड दिलाय, परंतु तो कोणता आहे? एअर मीडियम असतानाच. मग आम्हाला सी एअर असा ठेवता येईल का? ए एप्सिलॉन 0 बाय डी, त्याची व्हॅल्यू दिली 20 मायक्रोफॅरेड. मग या प्रॉब्लेम मधून या आपल्या स्टेप मधून ए एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू ठेवता येईल का आपल्याला? हो, ठेवता येईल. ते किती? सी मीडियम आहे म्हणता येत नाही आपल्याला, कारण 100% मीडियम टाकली नाही, पण चला पार्शियली ठेवलंय म्हणून आपण सी मीडियम म्हणू. तर इथे येणार सी ए इंटू डी डिवायडेड बाय डी मायनस टी मायनस नाही प्लस डी बाय के. याच्या व्हॅल्यूज तर दिलेल्या आहेत. बरं, आपण ह्या 20चा मायक्रो फॅरेड मधून फॅरेड मध्ये नेणं गरजेचं आहे का? 100% नाही, कारण की आपल्याला कॅपॅसिटीज काढायची. ही कॅपॅसिटीची, म्हणून आपण फायनल आन्सर कशात देणार? मायक्रो फॅरेड मध्ये. चला, डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स आहे 2 मिलीमीटर्स. मग याचं कन्वर्जन करायचं की नाही? हो, करायचं. ह्या टीचं जर कधी युनिट मिलीमीटर असेल तर मग तेही करायची गरज नाही आहे का? डायइलेक्ट्रिक स्लॅब ऑफ विड्थ 1 मिलीमीटर, मग तेही करायची गरज नाही, कारण जे काय युनिट येईल याचं मिलीमीटर हेच याच्यासोबत कॅन्सल येईल. पण मी लिहिलं, आता राहू द्या. डिस्टन्स बिटवीन टू, थिकनेस किती? 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे परत तेच तो फॅक्टर. इथे टी किती? 1 इंटू 10⁻⁻³ आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2. मित्रांनो, आहे का नाही सगळ्या ठिकाणी 10⁻⁻3? मग ती लिहिण्याची गरज आहे का? अजिबात गरज नसते. तो कॉमन घेतला तर याच्यासोबत कॅन्सल होऊ शकतो, म्हणून मी तो आत्ताच इथेच कॅन्सल करेल. नाव 20 इंटू 2 इज 40 लिहिला. 2 minus 1 is 1. 1 plus 1/2 is 3/2. हा 2 येईल न्यूमरेटरला आणि आपला आन्सर असेल 80/3 मायक्रोफॅरेड. पण आपल्याला काय विचारलंय? व्हॉट इज न्यू कॅपॅसिटन्स? ओके, आपला फायनल आन्सर संपला. कॅपॅसिटी इज नाव 80/3 मायक्रोफॅरेड. चला जाऊयात आपण पुढच्या प्रॉब्लेम साठी. Parallel plate air capacitor has a capacitance 3 into 10⁻⁻9 farad. ते जे F आहे ते स्मॉल असलं पाहिजे. इट इज प्रिंट मिस्टेक इन अ बोर्ड बुक, कारण की फुल फॉर्म ऑफ अ युनिट, वेदर इट इज नेम्ड आफ्टर a person or not, should be written in first initial small letter. The slab of dielectric constant 3 and thickness 3 centimeters completely fills the space between plates. The potential difference between the plates is maintained constant at 400 volts. What is the change in energy of the capacitor if slab is removed? याचा अर्थ एनर्जी एकदा विथ कॅपॅसिटी, एनर्जी एकदा विथ डायइलेक्ट्रिक काढणे आणि डायइलेक्ट्रिक मीडियम काढल्यानंतर एनर्जी किती राहते ते काढणे. या दोघांचा डिफरन्स आपल्याला घ्यायचा असतो. तेव्हा मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला कॅपॅसिटी काढावी लागेल. चला कॅपॅसिटी विथ मीडियम काढूयात. ए एप्सिलॉन 0 के बाय डी.
एरिया किती सांगितलंय ना, कॅपॅसिटी दिली एअर कॅपॅसिटी एअर तो ए एप्सिलॉन 0 बाय डी हे दिलेलं आहे. ती एअर किती 3 नॅनो फॅरेड म्हणजे 10⁻⁹ फॅरेड. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 आहे आणि स्लॅबची थिकनेस आहे 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपला परत एकदा स्मॉल डी दिलेला आहे, एरिया नाही दिला तरी चालतो, बरोबर आहे की नाही. सो आता करायचं काय, या आपल्या कॅपॅसिटर मध्ये एनर्जी किती असते, एनर्जी असते हाफ CV स्क्वेअर. एनर्जी किती, हाफ CV स्क्वेअर. नाउ एनर्जी इन अ कॅपॅसिटर इज इक्वल टू हाफ CV स्क्वेअर. पण विथ डायलेक्ट्रिक मीडियम ठेवायचं असेल तर याला सी मीडियम म्हणलं पाहिजे. चला याला म्हणू सी मीडियम आणि व्होल्टेज तर कॉन्स्टंट ठेवलंय, दॅट इज 400 व्होल्ट्स. सो आय एम रायटिंग हिअर हाफ सी मीडियम, सी एअर इंटू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतं. सी एअर किती, सी एअर आहे 3 इंटू 10⁻⁹ म्हणजे हा एवढा पार्ट. आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 आणि त्याची थिकनेस 3 सेंटीमीटर. याचं काही काम नाहीये कारण टोटल गॅप आहे आम्हाला माहित नाही, तो फुल्ली फिल केलाय का पार्शली फिल केलाय, त्यामुळे त्याचा काहीही उपयोग इथे नाही. पण पोटेन्शियल मात्र 400, त्याचा स्क्वेअर मी डायरेक्ट लिहू शकतो. पण चला लिहून टाकल्या व्हॅल्यूज हिअर. नाउ 3 इंटू 3 9, दिस 2 ॲज इट इज, कारण याच्यासोबत मला काही कॅल्क्युलेशन करता येईल म्हणून मी ते 2 तासच ठेवलंय. हे 10⁻⁹, याचा येईल 16, हा येईल पॉवर 4. हे 2 इंटू 8 16 म्हणून 2 8 जा 16, 9 इंटू 8 येणार 78 and this will be our answer 72 into 10⁻⁻9 plus 4 is -5 युनिट आहे जूल्स. एनर्जी ना, त्यामुळे युनिट जूल येणार. चला आता काय विचारलंय, आता विचारलंय जर रिमूव्ह केलं तर पोटेन्शियल सॉरी एनर्जी किती असेल आणि मग आपल्याला ते सबट्रॅक्शन करता येईल. चला एनर्जी विथ एअर मीडियम म्हणजे काय, हाफ CV स्क्वेअर. सो हाफ सी आता येणार एअर आणि ती एअर तर डायरेक्ट दिलेली आहे 3 इंटू 10⁻⁹. पोटेन्शियलचा स्क्वेअर मी आता डबल लिहित नाही, ते 16 इंटू 10⁻⁴ झाला. दिस 2 8 जा 16, हे तर अगदी सोपं. 8 इंटू 3 इज 24. हा पॉवर परत एकदा -5 एनर्जीच आहे म्हणून जूल्स. पण हे टार्गेट आहे का आपलं ना, आपलं टार्गेट आहे व्हॉट इज द चेंज इन एनर्जी, म्हणजे दिस एनर्जी मायनस दॅट एनर्जी. and therefore change in energy is equal to E1 minus E2. डिफरन्स पाहिजे आपल्याला म्हणून, नाहीतर मग खरं तर चेंज आम्ही कधी पण म्हणत असतो फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. बट व्हॉट इज द चेंज इन एनर्जी, तर इतकी चेंज झाली सांगायचे. म्हणून 72 minus 24 into 10⁻⁻5 and therefore this will be 12 minus 4 is 8, 7 minus 3 or 6 minus 2 is 4 and this is what, एवढी एनर्जी चेंज झाली 48 into 10⁻⁻4 जूल्स. चला मित्रांनो पुढच्या प्रॉब्लेम कडे. Parallel plate capacitor is charged and then isolated. चार्ज केला आणि आयसोलेट केला म्हणजे बॅटरी पासून काढून घेतला. इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द प्लेट सेपरेशन ऑन चार्ज पोटेन्शियल कॅपॅसिटन्स रिस्पेक्टिव्हली. काय काय केले, कॅपॅसिटर काढून घेतला, चार्ज केलाय आणि आयसोलेट केला. इफेक्ट ऑन इन्क्रीजिंग द प्लेट सेपरेशन म्हणजे ही आपली कॅपॅसिटरची कंडिशन, याच्यातला काय डिस्टन्स
त्याला चार्ज केलंय म्हणजे काही चार्जेस इथं असतील. हा, आणि आता केलं काय, सेपरेट केलं म्हणजे प्लेट्स अशा दूर दूर नेल्यात. जर का सिस्टम आयसोलेट असेल तर हा चार्ज कुठेही जाणार नाही. चार्जेस विल बी कन्झर्व्ड म्हणजे चार्जेस कॉन्स्टंट असतील. याच्यातनं ते शोधायचं, चार्जेस कॉन्स्टंट 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 कॉन्स्टंट. ओ हो, फक्त एक विषय आपल्या समोरून संपला. आम्ही आता 3चा विचार करणार. नंतर काय, पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजेच आपल्याला जर समजत नसेल तर आपण कॅपॅसिटरचा विचार करायचा. कारण की क्यू इज इक्वल टू सी व्ही असतं. चार्ज कॉन्स्टंट आहे, पण कॅपॅसिटीचं काय, कॅपॅसिटी डिपेंड असते डिस्टन्सवर आणि एरियावर. एरिया तोच आहे पण डिस्टन्स वाढलाय म्हणजेच म्हणजेच आपली कॅपॅसिटी कमी होणार. याच्यातलं कोणतं शोधायचं, कॅपॅसिटी 3ऱ्या नंबरला आहे, डिक्रीज होणार, डिक्रीज डिक्रीज डिक्रीज, तिन्हीलाही डिक्रीज आहे ना. याचा काही कामच नाही आपल्याला. यात इन्क्रीज आहे म्हणजे आपला हा विषय संपला. आता राहिला प्रश्न ए की डी. तर चार्ज कॉन्स्टंट, कॅपॅसिटी डिक्रीज, याचा अर्थ व्ही इन्क्रीज. इन्क्रीज कोणत्या याच्यात आहे, इन्क्रीज कोणत्या याच्यात आहे बघा आता, इन्क्रीज आणि डिक्रीज. तर याचा अर्थ आन्सर झालं आपलं डी. का बरं, आम्ही एक एक कॅन्सल करत गेलो. चार्जमुळे दुसरं ऑप्शन कटलं, कॅपॅसिटीमुळे कॅपॅसिटी 3ऱ्या स्टेजला आहे, 3ऱ्या स्टेजला कॅपॅसिटी डिक्रीज झाली पाहिजे, परंतु कॅपॅसिटी 4 ही ना इथं इन्क्रीज आहे म्हणून हे संपलं. दुसरं आणि तिसरं बी आणि सी ऑप्शन कटले आपले 2 गोष्टीमध्ये. आता तिसऱ्या याच्यात म्हणजे काय शोधायचं आपल्याला, आपल्याला शोधायचं आता हे दुसरं म्हणजे पोटेन्शियल. डिक्रीज आहे, डिक्रीज आहे, डिक्रीज आहे की इन्क्रीज आहे. पण जर का कॅपॅसिटी डिक्रीज होत असेल तर पोटेन्शियल इन्क्रीज व्हावं लागेल, कारण की क्यू कॉन्स्टंट आहे and therefore potential difference increases. So constant increases and decreases. Answer is D. Chalo, be ready for next. Slab of material of dielectric constant K has same area A as plates of parallel plate capacitor and has a thickness 3/4D. Where D is the separation of plates. Change in capacitance when slab is inserted between the plates. फ्रेंड्स, इथे हा प्रॉब्लेम चेंज इनच्या ऐवजी न्यू कॅपॅसिटन्स असलं पाहिजे. न्यू कॅपॅसिटन्स, चेंज इनच्या ऐवजी न्यू हा शब्द तिथे यावा. न्यू कॅपॅसिटन्स वेन स्लॅब इज इन्सर्टेड. कारण चेंज साठी पहिली द्यावी लागते, दुसरी द्यावी लागते, चेंजचा विषय नाही. बरं, चला तर बघूयात आपण. कॅपॅसिटन्स A epsilon 0 by D minus P plus T by K. रेडी. फक्त 3/4 एरिया आपण त्या स्लॅब न भरवलाय. बघा कसं, समजा जर ही असेल आपली प्लेट तर 3/4 हा झाला 50%. या 50% आणखी 70% म्हणजे लाईक दिस. एवढा एरिया, एवढा गॅप आपण डायलेक्ट्रिक मीडियमला फिल केलाय. एवढाच फक्त 1/4 शिल्लक राहील म्हणजे टी ची व्हॅल्यू 3D/4. बी रेडी. हा ए एप्सिलॉन 0 डी मायनस 3/4 ऑफ डी प्लस 3/4 ऑफ डी आणि के किती, के घेतलाय नाही, केच्याच भाषेत आन्सर आहे हा के. ओके, सो दिस इज व्हॉट एरिया सेपरेशन, सगळ्या गोष्टी ठेवल्या. चला आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. ए एप्सिलॉन 0 याच्या व्हॅल्यू 4K, एलसीएम आला. हा या सगळ्यामध्ये डी आहे की नाही तो कॉमन घेऊन टाकू. इकडे हा 4K मायनस इथं 4K डिवायडेड बाय 4 म्हणजे के, म्हणजे फक्त 3K आणि हा प्लस 3.
फ्रेंड्स 4k मायनस 3k 1k, हा की ना. आणि मग हे 4k जाईल वरती, डिनॉमिनेटरला जाईल k प्लस 3. So our answer will be C, A epsilon 0 half 4k, हा इथला D as it is, आणि डिवायडेड बाय हे k प्लस 3. बघा कुठे आहे का ऑप्शन, असं असा ऑप्शन दिसतंय आपल्याला इथे. and therefore our answer should be D. चलो नेक्स्ट वन. Energy stored in a capacitor and dissipated during charging a capacitor bearer ratio. Friends, जेवढी एनर्जी स्टोअर होत असते तेवढीच एनर्जी डिसिपेट होते. कारण एनर्जी स्टोअर व्हायला पाहिजे क्यूव्ही. क्यू चार्ज दिल्यानंतर व्ही पोटेन्शियल येत असेल तर आपल्याला पोटेन्शियलची डेफिनेशन माहिती आहे, वर्क डन पर युनिट चार्ज. वर्क होतं क्यू इंटू व्ही, पण एनर्जी किती स्टोअर होते, एनर्जी स्टोअर होते हाफ क्यू व्ही. मग ही हाफ क्यू व्ही स्टोअर होते आणि डिसिपेट किती होते म्हणजे वेस्ट किती होते, तर अर्धीच हाफ क्यू व्ही. आणि या दोघांचा रेशो किती येणार, मग तो येणार 1:1. and therefore your answer will be 1:1. Be ready for next now. Charge Q and minus Q are placed at points A and B respectively, which are at a distance 2l. C is the midpoint of A and B. Work done in moving a charge plus Q along semicircle CRD. हा सेमीसर्कल आहे. जर का B सेंटर आहे, हा सेमीसर्कल आहे, तर BD आन्सर आपल्याला न सांगता ना काही करता समजलं पाहिजे, ते म्हणजे आहे L. हीच आपल्या वाचताना जे आपण विचार केला पाहिजे, विचार करून काय सोल्युशनच्या काय डेटा मिळाला पाहिजे, ती म्हणजे ही गोष्ट. तर मग विचारलं का आपल्याला व्हॉट इज वर्क डन, याचा अर्थ वर्क डन असतं फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन काढायचं आपल्याला. चला आता वर्क डन म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी फायनल, पोटेन्शियल एनर्जी इनिशियल. पण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, V इंटू क्यू. पोटेन्शियल फायनल मायनस पोटेन्शियल इनिशियल, क्यू तर तोच. सो पोटेन्शियल फायनल मायनस पोटेन्शियल इनिशियल इंटू क्यू. पोटेन्शियल फायनल किती म्हणजे चार्ज इथं ठेवला तर तिथला पोटेन्शियल माहिती झालं पाहिजे, कोणामुळे, या दोन चार्जेसमुळे. आणि इनिशियल पोटेन्शियल किती आहे मित्रांनो, हा जर का सेंटर पॉइंट असेल तर पोटेन्शियल असतं 0, कारण एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. बघा आपण बघू ते पहिल्यांदा VI काढू, आपल्यासाठी सेपरेट कॅल्क्युलेशन करू आपण. V1 किंवा V इनिशियल काय असतं, V इनिशियल दोघांची ऍडिशन आहे, V1 प्लस V2. पण आता V1 आणि V2 इथं ठेवल्यामुळे मला V1 प्लस V2 लिहिता येणार नाही. आणि हे काय आहे, ही V1 आहे म्हणजे इनिशियल पोटेन्शियल, किंवा त्याला सफिक्स देऊ आपण VC, सी पॉइंट वर. मग हा इथं चार्ज Q बाय डिस्टन्स किती 1L मायनस 1/4 इप्सिलॉन नॉट. आणि मायनस कुठून आलं कळालं का, मायनस साइन आली या मायनस चार्ज मुळे निगेटिव्ह पोटेन्शियल असतं म्हणून. हे तर दोन्ही झाले सेम सेम, म्हणून आन्सर आलं 0. याचा अर्थ मला फायनल पोटेन्शियल एनर्जी किती भेटणार, ती म्हणजे सॉरी मला वर्क डन किती करावं लागणार, ते म्हणजे फायनल पोटेन्शियल इंटू चार्ज म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी. लक्षात आलं आमच्या VC म्हणजे V1. आता मला फक्त टार्गेट आहे V2. चला V2 ची व्हॅल्यू काढू. V2 किती 1/4 एप्सिलॉन नॉट प्लस Q चार्ज. डिस्टन्स किती रे, हे 2L आणि हे 1L म्हणजे 3L. दुसरा पोटेन्शियल मायनस येणार कारण चार्ज मायनस आहे, 1/4 एप्सिलॉन 0, हो की नाही. आणि चार्ज किती Qच, पण डिस्टन्स किती, डिस्टन्स फक्त L. ओके. आता यांचं सबट्रॅक्शन आणि या सगळ्यांना मल्टिप्लाइड आहे आपला Q.
याची व्हॅल्यू क्यू आणि दुसरा कोणता कॅपिटल क्यू न्यायचा आहे म्हणजे कॅपिटल क्यू. ओके चला फ्रेंड्स सोपं काम झालं. आता यातून काय काय कॉमन घ्यायचंय, क्यू कॉमन घ्यायचा आहे, कॅपिटल क्यू तिकडे आहेच, 4πε0 कॉमन घ्यायचा आहे, 1/3 अरे एल पण कॉमन घेता येतो -1. हा 1/3 -1 म्हणजे -2/3. तो हिअर मायनस साइन आली, मायनस साइन नंतर 2 आलाय, कोण 2/3 मधला हा जो याचा सबट्रॅक्शन क्यू कॅपिटल क्यू 4πε0. Friends, 2 2s are 4, so we will get 6. So हे q plus q 6πε0 आणि हा यल आपला सुटलाय तर हा एक यल इथे. So friends, what is answer? Answer is -q³ by 6πε0. कौन सा है? वो है ए. पहिला आन्सर करेक्ट आहे. चला पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ. Parallel plate capacitor has circular plate of radius 8 centimeters and plate separation 1 millimeter. What will be the charge on the plates if potential difference of 100 volts is applied? मित्रांनो चार्ज म्हटलं ना तर फॉर्म्युला आठवला पाहिजे, Q इज इक्वल टू CV आणि C मग किती? C दिलाय आपल्याला, एरिया दिलाय. हा दिस इज व्हॉट आन्सर. पण एरिया त्याचा सर्क्युलर प्लेट आहे, त्याचे रेडियस 8 आहे म्हणून आपला एरिया असतो πr². सर्क्युलर प्लेटचा एरिया πr² हा ε0 इंटू व्ही बाय दिस बी. फॉर्म्युला भेटला. कॅल्क्युलेशन करायचं आहे मित्रांनो, कॅल्क्युलेशन करायला येऊत आपण इकडे. सो क्यू इज इक्वल टू पाय ॲज इट इज, ε0 ॲज इट इज, आर किती? 8 सेंटीमीटर्स. सो 8 चा स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअरचा कन्वर्जन मीटर स्क्वेअर मध्ये. पोटेन्शियल आहे 100 म्हणजे 10⁻², म्हणून लिहिलाय पॉवर मी +2 त्या पॉवर मध्ये ऍडेड, डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स 1 मिलीमीटर. आय एम मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय 4 म्हणजे जेणेकरून मला इथे 4πε0 दिसेल. याची व्हॅल्यू 64, या पॉवरची व्हॅल्यू -2 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻³ मित्रांनो माझा 1/4πε0 जर 9 इंटू 10⁻⁹ असेल तर हा 4πε0 काय येणार? 1/9 इंटू 10⁻⁻9 येणार. हे 16 आणि 4, 64 आणि 4 यांचं डिव्हिजन होऊ शकतं 16. पॉवर -1 इकडे -1 खाली शिल्लक राहील, ते वरती जाऊन +1 होतील म्हणून याला लिहिता येईल 160. चला आता 160/9 यांची डिव्हिजन सोपं एकदम. 9 1 जा 9, लेफ्ट 7, we can now 70. This is 9 7 जा 63, लेफ्ट 7, तो ये तो स्वीकारिंग होगा. 17.7 लिखो या 17.78 लिखो, इट वुड बी बेटर. ये पॉवर वरती जाऊन मायनस होईल आणि चार्ज येईल एवढा म्हणजे नॅनो कुलम चार्ज येणार. नॅनो कुलम 10⁻⁴ इतका. परंतु आन्सर शोधायचे आपल्याला, हे अशा भाषेत नाही आन्सर, तर ते इथं आपला सेट होत आहे बघा. पॉवर आला -8 येईल का नाही? डेसिमल पॉइंट एक डिजिट ना शिफ्ट केला तर पॉवर -8 होईल म्हणून आन्सर आलं आपलं 8. चलो रेडी फॉर नेक्स्ट प्रॉब्लेम. चार्ज Q is moved from point A above the dipole of moment P to the B at equatorial plane without acceleration. Without acceleration हा अंडरलाइन करायचा वर्ड असतो बरं का. सो विदाउट ऍक्सलरेशन म्हणजे गेन इन कायनेटिक एनर्जी नाही.
या सिच्युएशन मध्ये. म्हणून वर्क डन इन दिस प्रोसेस इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. तो मित्रांनो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन, पण फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी है ना. एनर्जी लिहिले पाहिजे मी पी लिहायच्या ऐवजी. एनर्जी 2 मायनस एनर्जी 1, पण V2 Q मायनस V1 Q. फ्रेंड्स, काय शिल्लक राहतं? चेंज इन पोटेन्शियल इंटू चार्ज. पण आपल्याला माहित आहे पोटेन्शियल ऑन इक्वेटर ड्यू टू सच अ डायपोल इज 0. म्हणजे V2 इज 0, V1 इज 0, म्हणजे डिफरन्स पण 0 आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा 0. Therefore, answer of this question is equal to 0. Next problem. If difference between radii of the two spheres of spherical capacitor is increased, state whether the capacitance will increase or decrease. मित्रांनो, पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या ऐवजी आता हा कसा कॅपॅसिटर आहे? स्फेरिकल कॅपॅसिटर आहे. जर का समजा डायग्राम छान वाटत नसेल तर आपल्याला डायग्राम चांगली उत्कृष्ट काढता येईल. ती हे डायग्राम, आता हा आपला स्पेअर, पहिल्या स्पेअरच्या कॉन्सेंट्रिक, नंतर आपला सांगितला काय की आत्ताचा सध्याचा जो डिफरन्स आहे या रेडियाचा, तो जर तुम्ही वाढवला तर कॅपॅसिटी किती होईल? कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो आपल्या काय? 4 पाय एप्सिलॉन नॉट. समजा याची रेडियस ए, याची रेडियस बी, तर बी मायनस ए बाय ए इंटू बी हा आपला कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे का? सो हिअर जर डिफरन्स वाढवला तर सरळ सरळ वरती येणार ते. याच्या व्हॅल्यूज काही होऊ द्या, पण डिफरन्स तर वाढतोय ना. नो, आय एम सॉरी, दिस इज नॉट. ही ए बी बाय बी मायनस ए आहे. If this difference is increased, आता आपल्याला सांगितलंय काय की हा डिफरन्स इन्क्रीज करायचा आहे. डिफरन्स जर इन्क्रीज झाला तर कॅपॅसिटी डिक्रीज होणार. कशी होणार डिक्रीज? मित्रांनो, तुम्हाला कॅपॅसिटी म्हणजे क्यू बाय व्ही माहिती आहे. चार्ज तर इथला फिक्स असतो, कारण त्याला आपल्याला अर्थिंग द्यायची असते है ना. इथे जर प्लस क्यू चार्ज असेल तर इथं मायनस क्यू चार्ज येतो, आणि म्हणून या दोघातलं पोटेन्शियल डिफरन्स हे तर 0 आहे, म्हणजे इथला पोटेन्शियल म्हणजेच हे पोटेन्शियल. बघा, चार्ज लेट क्यू, पोटेन्शियल इथे किती येतो? समजा ही रेडियस तुमची R1, ही रेडियस R2 है ना, असं आपण म्हणूयात. हे R2, हे R1. तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय R1 या चार्जिंग मुळे. आता या मायनस क्यू मुळे मायनस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय R2. जेवढं पोटेन्शियल असतं इथे तेवढंच असतं मध्ये कुठेही, हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून बघा काय होईल ते, हे क्यू 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 काय होईल? कॉमन घेतल्या जाईल आणि ते क्यू या सोबत कॅन्सल होईल. सो we will get 4 pi epsilon naught here R1 R2 divided by R2 R1. डिफरन्स जर का समजा तुम्ही इन्क्रीज केला, R2 मायनस R1 इन्क्रीज केला, म्हणजे तुम्ही एक तर याला छोटा करा नाहीतर याला मोठं करा, काही करा, पण डिफरन्स इन्क्रीज करा. इट इज क्लिअर दॅट the value will be decreased, and therefore C will decrease if the distance between or gap between two concentric spheres increased. So this is what. Now be ready for next. Spherical shell of radius B with a charge Q is expanded to the radius A. Find
द वर्क डन बाय इलेक्ट्रिकल फोर्स इन द प्रोसेस. हो हो, वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड, नहीं एक्सटर्नल एजेंसी से नहीं, इलेक्ट्रिक फोर्स से. इलेक्ट्रिक फोर्सने केलेलं वर्क पाहिजे, म्हणजेच इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी पाहिजे. बरं का. आता इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी म्हणजेच आपलं वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फोर्सेस, इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी. मग ही एनर्जी कुठून आणणार आम्ही? एनर्जी असते मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरियाच्या फॉर्म्युल्यावर. एनर्जी डेन्सिटी असते. मित्रांनो, आम्हाला मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरियाचा फॉर्म्युला माहित आहे, हाफ इप्सिलॉन 0 के ई स्क्वेअर, किंवा तो असतो हाफ सिग्मा स्क्वेअर बाय इप्सिलॉन 0 के. जर का हा मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरियाला आपण फोर्स लिहायचं ठरवलं तर हे होईल फोर्स इंटू डीए. डीए मीन्स स्मॉल एरिया. पण हा एवढ्या फोर्सना तुम्ही जर डीएक्स डिस्टन्स वाढवलं तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय होईल? हाफ सिग्मा स्क्वेअर एप्सिलॉन 0 के इंटू डीए इंटू डीएक्स. मग एरिया इंटू डीएक्स ते तर व्हॉल्यूम होते, and therefore this is what work done. This work done will be stored in the form of energy, and it is equal to half sigma square by epsilon 0 k into volume. So energy density चा विचार केला ना तरी सुद्धा आम्हाला तोच फॉर्म्युला येतो. म्हणून आम्ही मग पहिली एनर्जी दुसरी एनर्जी यावेळेस मल्टिप्लाइड बाय एनर्जी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असा विचार करणार. एनर्जी किती मग बघा बघा, एनर्जी फायनल एनर्जी किती येणार? सिग्मा स्क्वेअर. पण सिग्मा म्हणजे काय असतो? चार्ज पर युनिट एरिया असतो. करू त्याचा विचार आपण. हा, सिग्मा स्क्वेअर फायनल सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन 0 के, आणि फायनल व्हॉल्यूम किती? 4/3. रेडियस ए केलाय 4/3 ए क्यूब. काय? सो हा झाला माझा फायनल एनर्जीचा फॉर्म्युला. पण हे तर वर्क डन आपल्याला काय करायचं होतं? इनिशियल एनर्जी घ्यायची होती. चला आपण लिहिलंय तसं, आपण इथंच चेंज करू. मग आपला इथे चेंज करू, इनिशियल एनर्जी लिहू सिग्मा 1 स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन 0 के इंटू 4/3 पाय बी क्यूब. आणि हा म्हणजेच येणार आपला वर्क डन. फ्रेंड्स, आता आपल्याला सिग्मा 1 चा विचार करायचा आहे. चार्ज पर युनिट एरिया. चार्ज दिलेला आहे. पहिला एरिया किती? 4 पाय रेडियस स्क्वेअर. पहिली रेडियस बी आहे म्हणून येणार इथे 4 पाय चार्ज डिवाइडेड बाय एरिया 4 पाय बी स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर हा सिग्मा 1 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन 0 के इंटू वॉल्यूम 4/3 पाय पी क्यूब. रेडी? ही झाली माझी पहिली एनर्जी. मायनस क्यू बाय 4 पाय बी म्हणजेच आता ए येणार त्याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर. सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट एरिया, त्याचा स्क्वेअर लिहिला. इकडे काय? 1/2 इप्सिलॉन 0 के, नंतर व्हॉल्यूम 4/3 पाय ए क्यूब. या दोन स्टेप्स लिहिल्या. आता या दोन स्टेपला आपण खाली लिहिणार परत. या दोन स्टेपच्या पुढे जाणार. चलो, वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स यातला क्यू स्क्वेअर
डिवायडेड बाय 4 म्हणजे 16 पाय स्क्वेअर बी रेस टू 4 इंटू 1/2 इप्सिलॉन 0 के. हे आहे का तिथे कुठे? के चा रेफरन्स नाही म्हणजे आम्ही के नाही दिलं तरी चालतं. परत किती? 4/3 पाय बी क्यूब. फक्त पहिली टर्म लिहिल्या गेली. आता दुसरी टर्म लिहायची म्हणजे ही टर्म लिहायची मायनस. चला परत तेच ते क्यू स्क्वेअर 16 पाय स्क्वेअर पण एरियाचा सॉरी ए चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर मीन्स A4. इकडे 2 इप्सिलॉन 0 ऍज इट इज. हा 4/3 पाय ए क्यूब. काही कॅन्सल होता का बघा आता. चला ह्या 4 एक पाय कॅन्सल झाला याच्यासोबत. हा 4 कॅन्सल होईल इथे सोबत. बी क्यूब कॅन्सल होईल आणि याचा पॉवर जाईल एकच राहील. सिमिलरली तेच ते होणार इथे. 4 4 जा 16 पाय स्क्वेअरचा कॅन्सल एक पाय सोबत. ए क्यूब कॅन्सल झालं एकाच्या सोबत. आता काय काय भेटतंय तुम्हाला आम्हाला बघा. आता भेटतंय एनर्जी इज इक्वल टू और वर्क डन इज इक्वल टू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय काय काय शिल्लक राहतं बघा 4 पाय इप्सिलॉन नॉट. आय एम इंटरेस्टेड टू राईट दिस वे ऍज. हा नंतर इथे 2 आणि इथे 3 म्हणजेच किती 6. बाकी काही शिल्लक राहिलंय बघा आणि हा इथे लिहून बी 4 पाय इप्सिलॉन नॉट 2 इंटू 3 6 इंटू बी. तसंच इकडे पुढे आता क्यू स्क्वेअर बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट. काय शिल्लक राहतंय इथे सुद्धा आता तेच 3 इंटू 2 6 इंटू ए. So here 1/6a. So work done will be equal to काय काय कॅन्सल होतं काय काय नाही बघा. आता कॉमन घेता येतो क्यू स्क्वेअर बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट घेता येतो. 6 पण घेता येतो. मी 6 इंटू 4 24 होईल म्हणून मला सोपं जाईल इथे 24 लिहायला. आणि इकडे 1/b मायनस 1/a. This will be work done by the electrical force. जर का समजा एक्सटर्नल एजन्सीना वर्क डन किती केलं हे विचारलं असतं ना तर ह्याचा आन्सर आला असतं 1/a मायनस 1/b. बाकी याच्यात काही बदल नाही व्हायचा पण हे मात्र बदलले. सो मित्रांनो दिस इज व्हॉट द वर्क डन बाय द इलेक्ट्रिकल फोर्सेस. कम ऑन नाउ नेक्स्ट. Dipole with its charges q minus q and plus q. Dipole with its charges minus q and plus q located at the points 0 minus b 0 and 0 plus b 0 is present in uniform electric field. The equipotential surfaces of this field are plane parallel to the yz plane. What is the direction of electric field E and how much torque would be the dipole experience in this field? फ्रेंड्स आपल्याला पहिले एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस काढून घ्यावं लागतील. आपल्याला सोपं कोणतं जाईल कुठल्या ऍक्सिसला कुठल्या ठेवलं चांगलं झालं बघा. वाय ऍक्सिस वर ठेवलेले आहे चार्जेस. हा म्हणजे मी जर अशी कोऑर्डिनेट सिस्टम काढायच्या ऐवजी अशी सिस्टम जर काढली तर ते सोपं जाईल का नाही बघा. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस इथं असं परपेंडिक्युलर इकडे एक्स वाय आणि झेड इकडे. मग हे आपण नाही काढणार आता हे काढून टाकू बाजूला. ओके याच्या पोझिशन्स आहेत मायनस बी प्लस बी. ओके इलेक्ट्रिक
फीड याची इक्विपोटेन्शियल सरफेस अशा सिच्युएशन मध्ये कुठे येऊ शकतो? इक्विपोटेन्शियल सरफेस येतो तो वाय झेड प्लेनला पॅरलल. हे तर आम्हाला माहिती आहे. हे जर झेड इकडे आहे, वाय झेड प्लेन असे आहे, तर इक्विपोटेन्शियल सरफेस असा येईल का? कारण मायनस क्यू चार्ज आमचा इथं ठेवलाय, मायनस क्यू चार्ज हा प्लस क्यू चार्ज, वाय झेड प्लेन मध्ये इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. ओके, कशाचा? इलेक्ट्रिक फील्डचा. तर इलेक्ट्रिक फील्ड कुणीकडे असली पाहिजे मित्रांनो? इलेक्ट्रिक फील्ड असली पाहिजे एक तर वाय झेड प्लेनला परपेंडिक्युलर राईट साइड किंवा वाय झेड प्लेनला परपेंडिक्युलर लेफ्ट साइड. कारण की आम्हाला एक गोष्ट पक्की माहिती आहे की जर का इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल तर इक्विपोटेन्शियल सरफेसेस असे असतात, म्हणजे angle between equipotential surface and direction of E is 90 degrees. मग जर का आमचा YZ प्लेनला इक्विपोटेन्शियल सरफेस असेल त्या इलेक्ट्रिक फील्डचा, ती जी कुठली इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, ही इलेक्ट्रिक फील्ड अशी एक तर असावी, नाहीतर लेफ्ट साइडला डायरेक्टेड असावी. याच्यात दुसरा काही चान्स नाही. मग आता अशा सिच्युएशन मध्ये आमचा हा डायपोल असा ठेवलाय. सांगा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोपं झालं की नाही? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड संपलं. एक तर टुवर्ड्स राईट नाहीतर टुवर्ड्स लेफ्ट, म्हणजे इट इज अलॉंग एक्स ऍक्सिस. पहिलं काम संपलं आमचं. काय? इलेक्ट्रिक फील्ड इज अलॉंग एक्स ऍक्सिस. मग ते राईट साइडला आहे की लेफ्ट साइडला आहे, म्हणजे अलॉंग पॉझिटिव्ह का अलॉंग निगेटिव्ह हे मात्र यावरून सांगता येत नाही. ओके. हाऊ मच टॉर्क वुड डायपोल एक्सपिरियन्स. या केस मध्ये बघा, इलेक्ट्रिक फील्ड आणि आपला डायपोल यांच्यामध्ये अँगल किती आहे? कारण की टॉर्क असतो पीई साइन ऑफ थीटा, नाही का? मग थीटा किती? 90 डिग्री. Therefore, tau is equal to P into E. P for dipole moment, E for electric field. मग याच्यात तुमचा चार्ज दिला असेल तर पी सांगता येईल का? हो, सांगता येतो. पी असतो मॅग्निट्यूड ऑफ वन चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. किती आहे? डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस आहे 2b. आणि इलेक्ट्रिक फील्ड किती? ई. मॅग्निट्यूड दिली इलेक्ट्रिक फील्डची, म्हणून आन्सर आला आपलं ट्वाइस पी क्यू ई. लेटर्स कुठे मागे पुढे लिहा, परंतु हा येईल मॅक्सिमम टॉर्क. इट इज व्हॉट? मॅक्सिमम टॉर्क. टॉर्क विल एक्सपिरियन्स इन द मॅक्सिमम मॅग्निट्यूड. कम ऑन, बी रेडी फॉर नेक्स्ट. Three charges minus q plus q and minus q are placed at equal distances on straight line. म्हणजे कसे? स्ट्रेट लाईन इक्वल डिस्टन्सेस मध्ये गॅप सेम आहे, समजा तो गॅप r आहे. मायनस क्यू प्लस क्यू. If the potential energy of the system of the three charges is zero, then what is the ratio of capital Q and small q? मित्रांनो, पोटेन्शियल एनर्जी सिस्टमची जर झिरो असलेली पाहिजे, पोटेन्शियल एनर्जी सिस्टमची जर झिरो आहे किंवा ती असली पाहिजे, तर या प्रत्येक चार्जवर नेट फोर्स झिरो असायला पाहिजे. आम्ही जर इथला विचार केला ना, तर या चार्जवरती नेट पोटेन्शियल झिरो आहे, सॉरी नेट फोर्स झिरो आहे. कसा? याच्यामुळे अट्रॅक्टिव्ह, याच्यामुळे अट्रॅक्टिव्ह, डिस्टन्स सेम, दोन्हीचे चार्जेसचा प्रॉडक्ट. या केसमध्ये क्यू क्यू, या केसमध्ये सुद्धा क्यू क्यू. म्हणजे हा चार्ज इक्विलिब्रियमला आहे, तोही स्टेबल इक्विलिब्रियमला आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल. पण व्हॉट अबाउट दिस? हा चार्ज जर कधी इक्विलिब्रियमला असला तर सिस्टम इक्विलिब्रियमला असेल. याच्यावर पडणारा फोर्स, याच्यामुळे आपण F1 म्हणू, याच्यामुळे F2 म्हणू, आणि हे दोन्ही फोर्सेस सेम असले पाहिजेत. त्यासाठी आपण लिहू फोर्स 1 इज इक्वल टू फोर्स 2. कारण F1 ची व्हॅल्यू अट्रॅक्टिव्ह आहे आणि हे दोघं सेम आहे, म्हणजे रिपल्सिव्ह आहे. दोन्हीचे मॅग्निट्यूड सेम झालं, आपलं काम संपलं.
मग फोर्स किती 1/4πε0 क्यू कॅपिटल क्यू F1 लिहितोय मी आणि हा R² इज इक्वल टू 1/4πε0 क्यू स्क्वेअर होणार डिवायडेड बाय डिस्टन्स. मित्रांनो डिस्टन्स डबल झालं त्याचा स्क्वेअर येणार 4R². बघा काही कॅन्सल होतंय का? खूप काही कॅन्सल होतंय. R² 1/4πε0 क्यू कॅन्सल विथ 1 क्यू. आपल्याला पाहिजे कॅपिटल क्यू बाय स्मॉल क्यू. इथला एक क्यू इकडे आणला आणि तिथं जे राहतं तेच आमचं आन्सर आलं. कॅपिटल क्यू बाय स्मॉल क्यू इज इक्वल टू 1/4. पण थीम लक्षात घ्या, इथे तुम्हाला आणखी काही व्हॅल्यूज बदलून दिल्या जाऊ शकतात. तेव्हा थीम ऑफ द प्रॉब्लेम इज इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर टू ओनली द सोल्युशन. डोंट मग अप द सोल्युशन ऑफ एनी प्रॉब्लेम. ट्राय टू अंडरस्टँड फिजिक्स बिहाइंड इट. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढे प्रॉब्लेम भरपूर झालेत. इथून पुढच्या राहिलेल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण देऊयात. तो व्हिडिओ तुम्ही मिस करायचा नाही, कारण एकदा का हे 3 व्हिडिओज आपण बघितले तर इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या कुठल्याच प्रॉब्लेमची भीती तुम्हाला राहणार नाही. थँक्यू.